खरी गुड मॉर्निंग आहे, कारण आमची मम्मी ना आता फायनली घरी आलेली आहे. अरे ये ना आता मम्मीवर आहे ना भाकर तुकडा वाळून टाकतीये. आणि मम्मी पण फायनली आता हॉस्पिटल मधून घरी आलेली आहे. म्हणजे आमची कम्प्लीट फॅमिली आता मस्तपैकी घरी असणार आहे. हर्षद इलेक्शनला उभा राहतोय. माझ्या शाळेतून जे पण बघताय ना त्यांनी मलाच वोट द्या. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू व्लॉग. गाइस ऍक्च्युली आजची खरी गुड मॉर्निंग आहे, कारण आमची मम्मी ना आता फायनली घरी आलेली आहे. आता बरं वाटलं घर बघितल्यानंतर. मम्मी 6 ते 7 दिवसानंतर घरी आली आहे. कसं वाटतंय? जरा मोठ्या आवाजात बोल ना. मस्त वाटतं नाही तर परत हॉस्पिटलला ऍडमिट करायला. आणि आमची अक्का पण आलेली आहे. चला अरे ये ना आता मम्मीवर आहे ना भाकर तुकडा वाळून टाकतीये. सात वेळेस का? नाही, 2 वेळेस ओळख. 3 झालं म्हणते. 4 इकडं या कुत्र्याच्या अंगावर निवृत्ती लावली पाणी पाणी पायावर. काय करते या? तर खाली साडावं आणि ते यायचे जर पोरं कुटका खालतात. लागतं. हे सगळे कुटके नाही आहेत. वेलकम वेलकम टू होम. फायनली मम्मी घरी आली. तर आता आम्ही तयार झालेले आणि ऋषी एवढा खुश काय माहिती का? आतापासून आम्ही चालू करतोय गेमिंग चॅनल. आणि मम्मी पण फायनली आता हॉस्पिटल मधून घरी आलेली आहे. म्हणजे आमची कम्प्लीट फॅमिली आता मस्तपैकी घरी असणार आहे. पावसाचा आम्ही चिल आउट करणार आहे. खूपच जास्त ऍडव्हेंचरस मजेदार व्लॉग पण करणार आहे. तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला खूप जास्त मजा येणार आहे. बाकी तर आपल्याकडे गेमिंगसाठी जेवढं बेसिक गोष्टी लागतात तेवढं तर सगळं आहे, जसं की गेमिंगचं लॅपटॉप वगैरे. बट आपल्याकडे चांगला वेबकॅम नाहीये आणि हेडसेट नाहीये. तर हेडसेट आणि माईक आहे ना आपल्याला आता मार्केटमधून घेऊन यायचंय. त्यासाठी आता आम्हाला बाहेर जायचंय. आणि हळूहळू आहे ना मी यांना गेम शिकवते, तर ते पण हळूहळू आणि शिकतात. तिघं पण नोब आहे. खोटं बोलते, तिघं पण नोब आहे. एवढे डेंजर खेळते ना मी, एवढे डेंजर खेळते प्रो लेवलची. तुम्हाला आहे ना गेम बघायला खूप जास्त मजा येणार आहे. सो कोणतं चॅनल आहे, काय चॅनल आहे, मी सर्व नाव वगैरे तुम्हाला सेटअप झाल्यावर नक्की सांगणार आहे. आता आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आपली गाडी बघा स्विमिंग पूल मध्ये डायरेक्ट. आपल्या सोसायटीत नवीन स्विमिंग पूल. हा हर्षद आता झाला स्विमिंग पूल सोसायटीत मस्त. आता येत जायचं पोहायला. हा अरे यार पूर्ण पॅन्ट ओली होणार ना. मी जाऊ का? माझी पॅन्ट वरती घेतली जाईल बघ, लूज लूज वाली आहे. माझी पण घेतली जाईल, पण तू जाऊन पण फायदा नाही ना काही. फायनली आता स्कॉर्पिओ बाहेर निघालेली आहे. चलो बेटो जल्दी जल्दी. आणि मी तर घरापासून इथपर्यंत आहे ना अमरेला घेतलेली आहे, कारण की ना पावसात नाही भिजू शकत मी. केस खराब होता माझे. आपली गाडी वॉश झाली मस्त. आता पुसून काढ मग तू. आणि या साईडला ना इतकं पाणी साठलेलं आहे माहिती का, अर्धी गाडी पाण्यात जाते डायरेक्ट. पूर्ण पाणी तुंबलंय. बरं झालं आपण तिकडून नाही गेलो. आपली गाडी मोठी आहे ना तशी. हा ऑल्टो जर आणली असते तर अर्धी पाण्यात असते. आम्ही सिटी मध्ये ना खूप फिरलो पण आम्हाला काही भेटलं नाही सामान. फक्त आम्हाला ट्रॅफिक भेटली. जिथं नाही तिथं ट्रॅफिक भेटली. आज प्रत्येक सिग्नल 3-3 वेळेस लागते आम्हाला. बोर झालेले आता. ऑनलाईनच ऑर्डर करू यार, उद्या येऊन जाईल ते. हा ऑनलाईन पण सर्व अवेलेबल पण आहे ऑनलाईन तसं पण. तेच करू, थांब ऑर्डर प्लेस करून घेऊ आपण. आणि सिटीत ना मोठी गाडी घेऊन जाणं म्हणजे ना खूप मोठं डोक्याला झिकझिक आहे. कुठेच पार्किंगला जागा भेटत नाही आणि मेन म्हणजे ट्रॅफिक पण खूप जास्त लागते. ऑनलाईन बेस्ट ऑप्शन है. हर्षद तो बहुत खुश होगा. है ना. ग्रे आणि रेड कलर की ब्लॅक आणि रेड? ब्लॅक अँड रेड. ब्लॅक आणि रेड. तर आता आहे ना आम्ही हेडफोन ऑर्डर करतोय. आता आलेलो आहे घरी आणि घरी येताना पण आहे ना आम्हाला खूप जोरदार पाऊस लागलेला आहे. इतकं भारी वाटत होतं ना. मस्त पावसात फिरून आलेलो आहे आज आम्ही. पण हर्षद का सामान तो मिला ही नाही. ऑनलाईन ऑर्डर केलंय तसे बी ते आपल्याला उद्याच सेटअप करणार होतात, मग ते उद्याच करू. उद्याच करू. आता ना आम्ही ते अमेझॉन वरून ऑर्डर केलेलं आहे. सो ते ना सामान पूर्ण उद्याला भेटणार आहे. त्यानंतर मग मस्त गेमिंग सेटअप करता येईल आपल्याला. आम्ही तर घरी आलेलो आहे. ऋषीने काय केलं माहिती का, आम्हाला घराजवळ उतरवून दिलं. त्यानंतर परत मागे गेला गाडी लावायला आणि मग आता छत्री घेऊन येणार आहे. किती हाल बेकार राहता ना बिचारा ड्रायव्हरचे, जे पण गाडी चालवतं त्याचे. आता येईल तो. हे बघा तो ऋषी येतोय. छत्री घेऊन यावं लागलं बिचाराला. आज ना आम्ही मस्त ही विंडो ओपन केलेली. इतकं छान वाटतंय ना पावसात. पावसाचा असा आवाज येतो एकदम शांत, एकदम भारी वाटतंय. इथे बसून फक्त असं मॅगी किंवा मग असं मस्त गरमागरम सूप पाहिजे. आता मी बनवायला बेटा तुला देणारच नाही. हे करतो ना. तेच म्हणतो तो बनव. नाही आता नाही. प्लीज बनव ना सूप. आता नाही ना. सूप असंच फटकन नसतं बनवत. लगेच बनतं आहे ना. नाही ना बनव. इन्स्टंट वाला. हा तेच प्लीज बनव ना. बनव ना. मी कुठून सूपचं नाव घेतलं काय माहिती.
बनवते. आज एक तर काम पण झालं नाही, मस्त पैकी गेमिंग सेटअप घेऊन आलो असतो. बट जाऊ दे, ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे, उद्या येईल ते. पहिले तू मेरे को सूप बना के दे. करशील मग असं? हो करत. मग मी बनवणार नाही. नाही बनवणार, सर नाही बोलणार. आणि आता मी मम्मीकडे चाललोय, मम्मीला विचारू. मम्मी आता खूप दिवसानंतर घरी आली आहे. मम्मी ते टीव्ही बघताय वाटतं. झोपली का मम्मी? जाऊ द्या काही, मम्मी झोपलेली आहे, नंतर बोलू. आणि पप्पा तर मस्तपैकी टीव्ही बघत बसलेले. पिक्चर बघताय का? कोणता पिक्चर आहे? जुना पिक्चर लावलाय, पप्पालाच नाही माहिती कोणता आहे. त्रिदेव पिक्चर बघताय पप्पा. आता आहे ना, मी आमच्या तिघांसाठी ना इन्स्टंट सूप बनवणार आहे. हे पण टेस्टी लागतात, पण मला ते घरी बनवलेलं नसतं का, मस्त एकदम सगळे व्हेजीज वगैरे कट करून टाकलेले, ते वाला सूप लय आवडतं. ते पण आपण बनवू, पण थोडेफार व्हेजीज नाही आपल्याकडे, सो उद्या वगैरे ते आणल्या जातील ना, तेव्हा बनवू. मग ते मस्त एकदम गरमागरम आणि एकदम स्पायसी वालं मस्त पावसात पिऊ मग ते. आणि मी हर्षदला नाही देणार, हर्षद ट्युशनला गेल्यावर करल मी. अरे ये तू एक्साइटेड आहे का आपल्या नवीन गेमिंग सेटअप साठी? खूप एक्सायटेड, म्हणून तर मी तुमच्यासोबत आले होते. नाही तर मी आले पण नसते, मला बघायचं होतं काय काय घ्यायचंय काय नाही. जाऊ दे, उद्या येणारच आहे ते. दादा तू एक्साइटेड आहे का नवीन गेमिंग सेटअप साठी? खूप एक्साइटेड आहे, खूप. पण ते आज भेटलं नाही ना, आपलं बॅड लक. हो दे ना, उद्या तर भेटणार आहे, एक दिवस लेट. सबर का फल मीठा होता है. तर आता ना आमचं सूप मस्त पैकी तयार झालेलं आहे. कसं लागतंय? मस्त आहे. इथे बसून पिना, इथे 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 मस्त टेकून पावसाचा आनंद घेत घेत कसलं भारी वाटतंय ना. माझ्या कपवर लिहिलेलं आहे क्वीन, ऋषीच्या कपवर लिहिलेलं आहे किंग, आणि हर्षदच्या कपवर लिहिलेलं आहे मिसेस. हर्षद मिसेस. तुझे मिस्टर? तुला किड्स वाला आणलेला आहे, मिकी माऊस वाला दुसरा तो तो फोडला त्याने. हर्षद तू एखादी गोष्ट जपू पण शकतो का रे, की सगळ्या गोष्टी नुसत्या फोडतच राहतो? फोड दिया उसने, वो फोड दिया. खरंच फोडला? खरंच फोडला. तोच मला सांगत होता माझं फुटलं म्हणे कप. खरंच फोडला? आणि बघा बाप्पा, काय घेऊन द्यायचं त्याला? सगळं तर नुकसानच करत राहत होतो. फोडाची वस्तू आणायचीच नाही ना. वा 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 वा, काय डिफेन्स करताय बाप्पा, वा. कम्प्युटर आता त्याला स्टीलचं घेऊन देऊ. आता आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही ना जेवायला बसलेलो आहे. आज आमच्या घरी बनलेली आहे अंडा भुर्जी आणि पोळी, ऋषीची अंडा फेवरेट. भुर्जी सोबत असा आंबा खाऊ शकतो का? खाऊ शकतो ना, त्याला काय होतं. वेटेस्ट कॉम्बिनेशन नाही का? नाही. आताच आम्हाला आहे ना एक गोष्ट कळालेली आहे, हर्षद इलेक्शनला उभा राहतोय. हर्षद ना हेड बॉय होणार आहे. 4th ते 8वी पर्यंत जेवढे स्टुडंट आहे त्याच्यातून एक हेड बॉय निवडणार आहे. नाही, 8वीतला स्टुडंट राहील फक्त, पण जे 4थी 5वी 6वी 7वी का ते वोट देतील. म्हणजे एक हेड बॉय होणार आहे. सगळ्या शाळेचा म्हणून एक हेड बॉय होणार आहे. तर जेवढे हर्षदच्या शाळेतले मित्र आहे त्यांना विनंती आहे, त्यांनी हर्षदला मतदान द्या. काय निशाणी? निशाणी अजून कळली नाही, उद्या करणार आहे. हा का? पण जाऊ दे, हर्षदला मतदान देऊन टाका. हर्षदला विनर करू आपण. आणि हर्षदनी ना एस पण लिहिलं आहे की त्याला हेड बॉय का बनायचंय म्हणून. मी वाचून दाखवू का? तू सांग, एक्सप्लेन कर फक्त. हेड बॉय बनवून तू काय करशील? मी शाळेतले जे स्टुडंट आहे त्यांना डिसिप्लिन लावल, त्यांना डिसिप्लिन लावायला तुला पण तर आधी डिसिप्लिन पाहिजे ना. हा, मग मी पण डिसिप्लिन मध्ये राहील, त्यांना पण लावल. प्रॉपर हेअर कट, प्रॉपर नेल्स ते चेक करल. कोणाच्या गळ्यात साखळी आहे का, अजून बाळी आहे का कानात, ते सगळं चेक करल. माझ्याकडे बघून बोलतोय का हे? कोणाचे केस वाढले का, कोणाच्या गळ्यात साखळी आहे का, कानात बाळी आहे का, माझ्याकडे बघून बोलतोय का? नाही, मी आता माझ्या मनात जे जे येत आहे ते. हा. अजून जाताना केव्हा पण लेफ्ट साईडने जायचं आणि येताना केव्हा पण राईट साईडने यायचं. हँड्स बॅक करून आणि हेड डाऊन करून चालायचं. प्रॉपर बॅग ठेवायची. सगळे लेक्चर्स आणायचे. सगळं हेड डाऊन करून काय चालायचं? हेड डाऊन करूनच चालायला होतं आम्हाला अशी. हा का? पण मग समोर एखादा ऑब्जेक्टिव्ह आला त्याला धडकशन ना तुम्ही. मग फोन घ्यायचं. समोर एखादा ऑब्जेक्ट आहे, हा, आणि तुम्ही जरा सरळ चालले तर धडकणार नाही का त्याला? मग अजून काय काय करशील हेड बॉय झाल्यावर? ऍडवाइस झाल्यावर का टीचर्स नीट बोलायला लावल. अजून कोणी बॅड वर्ड्स यूज केले तर त्यांना प्रिन्सिपल सरांच्या ऑफिस मध्ये नेईल. अजून ते सगळंच. आणि म्हणजे ते सर इन्फॉर्मेशन देतात की हेड बॉय बनल्यावर काय काय करावं लागतं, तर तेव्हा ते मी तुला सांगेल. हा, फक्त एखाद्या राजकीय नेत्यासारखं गप्पाच नको देऊ, करून पण दाखव. बरं का? आता वोट पाहिजे ना तुला, मग सांग सबस्क्रायबर्सला आपल्या. माझ्या शाळेतून जे पण बघताय ना त्यांनी मलाच वोट द्या, कारण की मीच हेड बॉय बनणार आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला असं वाटतंय की हर्षदला मतदान दिलं पाहिजे.
आणि हर्षदला पण एक चान्स दिला पाहिजे. आणि हर्षद आहे ना संस्कार इंग्लिश स्कूलचा 8वीचा विद्यार्थी हेडबॉय झाला पाहिजे. व्हॉट डू यू थिंक? येस, आय थिंक दिस यू कॅन यू कॅन. अजून हा एक प्रॉपर इंग्लिश बोलायची, हिंदी नाही आणि मराठी. लेट्स टॉक विथ मी. व्हॉट अबाउट यू? प्लीज टेल मी यू आर फाईन. Please tell me you're fine. Yes, I am fine. What about you? I am also fine. You're standing for election? Yes. Okay. What is your sign? My sign was Not declared. not declared. Okay. Yes. Yeah. Yes. Yeah. Okay. Yes. You can eat your dinner. You can. You You can. You. Have you? Have you? You have. Yes, I have. Yes. You? Yes, I also. Yeah. Yeah. द्या. आणि अमोल झालेला आहे आता पेशंट. अमोलला आहे ना अलर्जी झालेली आहे थोडी. कशाची? आता ते आम्हाला काय माहिती कशाची. नाही गं, पाठ दुखते रात्री, त्या बेडवर झोपलो ना आम्ही रात्रभर, पाठ दुखते. गाईज, तर आता वेळ झालेली आहे ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत